नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत. वैद्यकीय शाखेतील काम करणारी प्रत्येक व्यक्ती, मग ती डॉक्टर असेल, नर्स असेल, हॉस्पिटल मॅनेजमेंट असतील, तेही साहित्यिक असतात. आणि त्यांचं पहिलं आरोग्याचं साहित्य संमेलन पुण्यामध्ये होते आणि त्याचं उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. जाणून घेऊयात या साहित्य संमेलनाविषयी. मंडळ, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद, आमची रुग्ण हक्क परिषद, कलाकार आघाडी या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च असलेल्या संस्था या पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी कार्य करीत आहेत, परिश्रम घेत आहेत. पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजय ओक आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी करणार आहेत आणि या कार्यक्रमामध्येच महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार याच्यामध्ये 1 लाख रुपये रोख आणि मानपत्र असं स्वरूप आहे. विदर्भामध्ये मेळघाट, अमरावती या ठिकाणी अत्यंत निस्वार्थीपणे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर स्मिता आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे या दाम्पत्याला हा पुरस्कार त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रातील जे वलयांकित डॉक्टर आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर मोहन आगाशे आहेत, डॉक्टर सलील कुलकर्णी आहेत, डॉक्टर गिरीश ओक आहेत, डॉक्टर उत्कर्ष शिंदे आहेत, अशा पद्धतीचे अनेक मोठे नामांकित कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत, विचारवंत मंडळी आहेत, लेखक मंडळी आहेत, साहित्यिक मंडळी आहेत. असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे. सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत असा 12-13 तासांचा हा सगळा साहित्य संमेलनाचा उत्सव त्या दिवशी आयोजित केलेला आहे. आम्ही या निमित्ताने सर्व पुणेकर नागरिकांना विनंती करतो की आपण या आरोग्य साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हा. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उटणे. निलेश घायवळ याला पारपत्र देण्याचा कार्यक्रम हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाला असा खळबळजनक आरोप सिद्धार्थ शिरोळे यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केला. नेमकी त्यांची भूमिका काय आहे ती महत्त्वाची समजून आपण याचाही अभ्यास केला पाहिजे की ते पारपत्र दिलं गेलं, त्याचं रिन्युअल कुठल्या सरकारच्या काळात झालं. जाणून घेऊयात सिद्धार्थ शिरोळे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये 15/1/2020 रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश घायवाळ यांच्यावरती मोकोको मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, फायर आर्म्स असे 15पेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आहेत. आणि त्यामुळे जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देतो तेव्हा त्याच्यामध्ये काय नमूद झालंय, तर हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाठवण्यात येईलच. फाईल नंबर PN 1064475852819 हा जो सबमिट झाला 15/1/2020 ह्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय की इज द ॲप्लिकंट म्हणजे निलेश बन्सीलाल घायवाळ इज द ॲप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्ट. त्याचं टिकमार्क केलंय नो, म्हणजे ते इथं सगळं मार्क केलंय, कुठलाही क्रिमिनल चार्ज नाही. दुसरा, आर देर एनी पेंडिंग वॉरंट फॉर अपीअरन्स और हॅज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ ॲप्लिकंट बीन इश्यूड बाय एनी कोर्ट. त्याच्यावरती लिहिलंय नो. हॅज एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ ॲप्लिकंट फ्रॉम इंडिया. त्याच्यावरती लिहिलंय नो. म्हणजे हे कशात लिहिलंय, पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला 15/1/2020 मध्ये. आता मुळामध्ये एकतर निलेश घायवाळ यांनी जो पत्ता नोंदवलाय
तो बनावट आहे, तो फेक आहे, तो नॉन एक्झिस्टंट आहे, हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये नमूदच केलेलं नाही. म्हणजे काय नमूद केलंय, ज्यांच्यावर गुन्हे आहेत, 15 सिरियस गुन्हे आहेत, त्यांचा गुन्हा कुठला आहे, 0, कुठलाच गुन्हा नाही. आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता, तिथं फेक पत्ता हे सुद्धा तिथे नमूद केलं गेलं नाही. त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अबाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज, त्यात लिहिलंय त्यांनी नॉन क्लिअर, बरं का, पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही, खोटा पत्ता हा नमूद केला आहे. ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला. आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी 2020 मध्ये निलेश घायवाळ, ज्यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड, मी परत सांगतो जामखेड, इथले तत्कालीन आमदार कोण होते, त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट, त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा 15/1/2020 रोजी अहिल्यानगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे, ह्याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी, ही आमची पहिली म्हणजे मागणी आहे. ह्याच्यामध्ये जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट दाखल केला, हा कोणाच्या दबावाने, त्यांच्यावरती कोणाचा दबाव त्यावेळेला आला. कोथरूड येथील चित्रपटगृहामध्ये मनाचे श्लोक हा चित्रपट बंद पाडण्यात आला. मनाचे श्लोक हे रामदास स्वामींनी रचले, त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्या चित्रपटामध्ये त्याचा वापर केला गेला. याकरता हा निदर्शनाचा कार्यक्रम झाला. पांडे जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उटणे. परराष्ट्र व्यवहार खात्यातील निवृत्त अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी स्थापन केलेल्या ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या वतीनं चांगुलपणाची चळवळ हा दिवाळी अंक लोकार्पण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या विशेष उपस्थितांमध्ये डॉक्टर शैलेश पुंतांबेकर कॅन्सर तज्ज्ञ आवर्जून उपस्थित होते. संस्कृती आहे तर सभ्यता किंवा सिव्हिलायझेशन ती वरती जायच्या ऐवजी कुठेतरी खालती चालले की काय, अशा प्रकारचा विचार मनात यावी अशी परिस्थिती आसपास निर्माण झालेली असताना मला असं वाटतं की अशी एक चळवळ आपल्याला आवश्यक आहे की ज्याच्यावरती डोळे बंद करून आपल्याला विश्वास ठेवतो. असं काही राहिलेलं नाही असं की ज्याच्यावरती आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. आणि कल्पना साधारण चांगुलपणाची चळवळ अनेकांनी आम्हाला म्हटलं असं काय असतं का, चांगुलपणाची काही चळवळ करावी लागते का. आज 10 वर्षांनी आम्हाला असं वाटतं की आम्ही एका दृष्टीने दूरदृष्टीचा विचार करून ही चळवळ सुरू.
कारण आज जगाची तुम्ही कुठल्याही आयामावरती जगाची परीक्षा घ्या तर तुमच्या लक्षात येईल की घसरत चाललो की काय असं वाटतं. ते नैतिक मूल्यांपासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत आणि राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरणापर्यंत सगळं बिघडल्यामुळे आपल्या विचार करणाऱ्या माणसाला एक अस्वस्थता आली आहे. ते मान्य करतात. याच्यातून वाट कशी काढायची म्हणजे कदाचित सिव्हिलायझेशननी 21st सेंचुरी 21व्या शतकाच्या या तिसऱ्या दशकामध्ये तुमच्या आमच्या समोर हे आव्हान ठेवलेलं आहे की ही कदाचित ही पृथ्वी संपणार असण्याची शक्यता आहे. तर तुम्ही काय करता? तुम्ही स्वस्त बसणारा? जंगल तोड होते, झाडं मारताय, मुळामुठा तशी आहे, तशीच पंचगंगाही आहे आणि तशीच दिल्लीतली यमुना नदी पण. एक सर्वंकष प्रदूषणाने आपल्या जीवनाला ग्रासली. पाण्यावरती विश्वास ठेवावा तर तिथे भेसळ आहे, अन्नावरती विश्वास ठेवावा तिथे भेसळ आहे. राजकारण हे भेसळीचं सगळ्यात उत्तम उदाहरण झालेलं आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी त्याला इंग्रजीत अँकर शब्द होता. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये स्वागत. आपलं पुणे शहर कसं होतं? दुपारी 1 ते 4 बंद, रात्री 8:30ला लक्ष्मी रोड बंद, सकाळी 7 वाजता भाजी मंडईची सुरुवात, ती 4:30ला सुरू व्हायची. तिथे सौदे पडायचे, बैलगाड्या यायच्या, नंतर टेम्पोतनं माल येऊ लागला. हे सगळं पुणे शहराचं शांत जीवन होतं. रस्त्यामधनं एकमेकांना ओळखत होतो आपण, कोणावं माहिती होती. पण आता पुणे शहर हे इतकं मोठ्या प्रमाणात वाढलंय की 17-16 लाखाची लोकसंख्या आणि त्याही पूर्वी म्हणजे 60 वर्षापूर्वी 8.5 लाखाची लोकसंख्या ही त्यावेळेला होती. त्याच्या अगोदर पुणे स्वातंत्र्यानंतर 40 ते 50 हजारापासून 4 लाखापर्यंत वाढलं. या सगळ्या कालावधीत शांत पुणे असणारं, पेन्शनरांचं पुणे असणारं, पाण्याची सुबत्ता होती, हवामानात शुद्धता होती. आता ते बदललं. हवामान अशुद्ध झालं, पाण्याची समस्या झाली, पुणे शहराची वाहतूक समस्या झाली, पुणे शहरातले रस्ते खराब झाले, पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढली. पूर्वी भोसकी, मारामारी इथपर्यंत आपण बातम्या वाचल्यात. पण आता प्रत्यक्ष 365 दिवसांमध्ये किमान 300 बातम्या आपण खून झालेल्या वाचत असतो. तेव्हा प्रेक्षको, पुण्याचं पुणेरी पण आता संपलंय का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.